बिग बॉस मराठी सीझन 6 ची दबंग ढासू कंटेस्टंट म्हणजे दिव्या शिंदे हिची जेव्हापासून बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालेली आहे तेव्हापासून खूप सारे प्रेक्षक वर्ग आणि दिव्या शिंदेचे फॅन्स हे खूप नाराज झालेले आहेत आणि त्यांना वाटत आहे की काही ना काही कारणास्तव दिव्या शिंदे हिची बिग बॉसच्या घरात परत एंट्री व्हावी आणि तीच नाराजगी त्यांनी इंस्टाग्रामद्वारे किंवा ट्विटरद्वारे बिग बॉस मराठी या शोला दाखवलेली आहे। तर मित्रांनो, दुसरीकडे एक र्युमर पसरत आहे की दिव्या शिंदे यांना घराच्या बाहेर न काढून त्यांना सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये हेच खरं मी तुमच्या समोर सांगणार आहे की खरंच दिव्या शिंदे यांना सिक्रेट रूम मध्ये ठेवलेलं आहे की त्यांना घराच्या बाहेर हाकलण्यात आलेलं आहे। कारण की मित्रांनो, दिव्या शिंदे यांना काल बिग बॉसच्या घराच्या बाहेर हाकलण्यात आलं, तरी पण बाहेर यायचं कोणता पण व्हिडिओ किंवा कुठं पण दिव्या शिंदे यांनी इंटरव्ह्यू नाही दिलेला। तर मित्रांनो, हे स्पष्टीकरण मी आज तुमच्या समोर देणार आहे। खूप साऱ्या इंस्टाग्राम प्रोफाइल्स वर चालू आहे की दिव्या शिंदे यांना सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि तिथून त्या गपचूप हेडफोन्सच्या द्वारे भाऊचा धक्का हा शो बघत आहेत। तर मित्रांनो, असं काहीच नाहीये। दिव्या शिंदे यांचं एक्झिट बिग बॉस मधून झालेलंच आहे। तर मित्रांनो, याचं कारण असं आहे की सिक्रेट रूम मध्ये तेव्हा ठेवतात जेव्हा कोणत्या कंटेस्टंटला आपल्याला अपलिफ्ट करायचं असेल किंवा शो मध्ये पुढे न्यायचं असेल, त्यामुळे त्याला जे बाकीच्या कंटेस्टंटचं जे मत असतं त्याच्याबद्दल जे मत असतं ते दाखवलं जातं आणि मग त्या कंटेस्टंटला परत मैदानात उतरवलं जातं। तर मित्रांनो, दिव्या शिंदे यांनी एक रूल ब्रेक केलेला आहे। न की त्यांनी कोणता त्यांचा गेम कमी होता असं काही नव्हतं, पण त्यांनी एक रूल ब्रेक केलेला आहे। तर मित्रांनो, मागच्या वर्षी पण आर्या होती, तिने निक्की तांबोळीच्या कानामाग वाजवली होती, तिने पण रूल ब्रेक केला होता आणि त्यावेळी पण असे र्युमर पसरले होते की आर्या हिला सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे। पण 2 ते 3 दिवसानंतर आर्या हिने बाहेर इंटरव्ह्यू दिला होता। तर मित्रांनो, आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर दिव्या शिंदे यांचा पण इंटरव्ह्यू आपल्याला बाहेर बघायला भेटणार आहे आणि हे क्लिअर आहे की दिव्या शिंदे या सिक्रेट रूम मध्ये नसून ते बिग बॉसच्या बाहेर आलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की दिव्या शिंदे यांची वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉस मध्ये होईल की नाही होईल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।